नाशिक रिंग रोड आणि MIDCसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मंगळवार दिनांक 26 मे पासून पंचवटी येथील रामकुंड गोदावरी किनारी आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते साहेबराव दातीर, ॲडव्होकेट कैलास खांड बहाले आणि विनोद नाठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज या ठिकाणी जे काही बाधित शेतकऱ्यांवर हे प्रशासन किंवा राज्य सरकार अन्याय करतंय याच्या विरोधात आम्ही आज 20 ते 25 गावं एकत्रित होऊन आमचा जे काही कैलास भाऊंनी सांगितल्याप्रमाणे प्रातिनिधिक स्वरूपात मंगळवार दिनांक 26/5/26 रोजी आम्ही तेथे आमरण उपोषण व बाकीचे शेतकरी हे बेमुदत साखळी उपोषणाला बसणार आहे. माझी शासनाला आणि या प्रशासनाला एवढीच विनंती आहे, अरे या नाशिकमध्ये चाललंय काय? खरात कुंभमेळा झाला, म्हाडा घोटाळा झाला, लँड जिहाद झाला, लव जिहाद झाला, लैंगिक शोषण झालं. याबाबत तुम्हाला कोणी विरोधी पक्ष नाही ठेवला तुम्हाला विचारायला. आणि आज तुम्ही ज्या म्हणजे नाशिकमध्ये जे भूमाफिया करत आले आहेत, बऱ्याच प्रकारचे गुन्हे झाले, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना यांनी संपवण्याचं काम केलंय त्याच्याही पेक्षा भयानक कृती हे प्रशासन करून या ज्या बाधित शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे ही फार खेदाची बाब आहे. आणि आम्ही रामकुंड हे याच्यामुळेच निवडलं ही रामाची भूमी आहे. आणि या रामाच्या भूमीत काय चाललंय? अरे तुम्ही अशा पद्धतीने प्रशासन चालवताय, 7 किलोमीटरला तुम्ही रेट देणार नाही. इकडं गवळणा रोडला तुम्ही किती भाव देताय? त्याच्यानंतर बेळगावला गेला तुम्ही काही अकाउंटवर पैसे पण ट्रान्सफर करून दिले. जे देत आहे त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. अरे पण ही भावाची तफावत का? तुम्ही शेतकऱ्यांची संमती घेत नाही, शेतकऱ्यांना विचारत नाही. पहाटे 5ला उठून त्या पवन दत्ता सारखा प्रांताधिकारी शेतकरी महिलांवर अत्याचार करतोय. आणि आमचा विरोधी पक्ष देखील झोपलाय आणि प्रशासनाला तर कोणी म्हणजे बोलायलाच तयार नाही राहिलं. आज आमच्यात कुणाचंही नेतृत्व नाही, याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. आम्ही तर यापूर्वीच बाधित झालेलो आहोत आणि आता हे नव्याने बाधित होणार आहे. त्याच्यामुळे हा लढा आम्ही तीव्र करणार आहोत. प्रशासनाला आमची एवढीच हात जोडून विनंती आहे, तुम्ही या बाधित शेतकऱ्यांच्या किंवा नाशिक जिल्ह्यातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या नादी लागू नका, त्यांना उद्ध्वस्त करू नका. सर्वात महत्वाचं हेच आहे की तुम्हाला आराखडा डीपी रोड आहे, तो तुम्ही मंजूर केला, म्हणजे तो बांधला नाही, रेडी केला नाही. आणि आता तुम्ही पुन्हा म्हणजे डीपी रोड न बनवता तुम्ही रिंग रोडचा घाट घालताय. हे कशासाठी आणि कोणासाठी? आणि यातले मंत्री तर कोणीच काही बोलायला तयार नाही. आणि एका मंत्र्याच्या माणसांची जर तुम्ही चौकशी केली तर ते मंत्र्याचे माणसं फक्त जमिनी बघतात, जमिनी गोळा करतात, त्याला अडचणीत आणतात ज्याच्या जमिनी असत आणि नंतर त्याच्याशीच व्यवहार करून घेतात. आणि त्याच्यासाठीच हा रिंग रोड तयार चालू आहे, हा आमचा स्पष्ट आरोप आहे. तर या इथल्या नाशिकच्या ज्या काही प्रशासन असेल किंवा जे काही लोकप्रतिनिधी असतील किंवा मंत्री महोदय असतील, यांना एवढं एकच सांगणं आहे की तुम्ही आज आम्हाला चिल्लर समजत असाल, शेतकऱ्यांना तुच्छ समजत असाल किंवा शेतकऱ्यांचा सन्मान न करता त्यांना बर्बाद करण्याचं जे तुम्ही काही धोरण चालवलंय त्याची थिणगी येत्या मंगळवारपासून पेटणार आहे. तुम्ही फक्त त्याची दखल घ्या. दखल जर नाही घेतली तर ह्या वनवा कसा पेटतो येत्या पुढील काळात तुम्हाला कळेल. आणि या उपोषणाची जर दखल घेतली नाही तर आम्ही आमच्या गावागावात बैठका घेऊन पुढे कोणतं आंदोलन करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे पण आम्ही ठरवलेलं आहे. ते फक्त आम्ही आमच्या उपोषणात काय दखल घेतं प्रशासन याची वाट बघतो आणि त्याच्यानंतर आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही तिथेच ठरवून तुम्हाला सांगण्यात येईल. प्रशासन शेतकऱ्यांना विश्वासात न घेता बळजबरीने भूसंपादन करत असल्याचा आरोप करत रिंग रोडसाठी मोबदल्यातील तफावत, महिलांवरील कथित अत्याचार, पोलीस दादागिरी, बिल्डर भूमाफियांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रकल्प राबविले जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. तसेच पवन दत्ता या प्रांताधिकाऱ्यावर कारवाईची मागणीही करण्यात आली. मुळामध्ये हा रिंग रोडचा जो घाट घातलेला आहे हा पूर्ण भूमाफियांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही काही विकासाच्या डेव्हलपमेंटच्या विरोधामध्ये नाही. जे नॅरेटिव्ह लोक पसरवत आहेत की शेतकरी विकासाच्या विरोधात आहे, शेतकरी विकासाच्या अजिबात विरोधात नाही. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आम्ही हा आंदोलनाचा विडा उचललेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आणि सरकारलाही विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्या आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार.
शेतकऱ्यांनी पुनर्वसन योजना, समान मोबदला, पारदर्शक प्रक्रिया आणि बिल्डर राजकीय नेते यांच्या जमिनीची माहिती जाहीर करण्याची मागणी केली. प्रशासनाने शेतकऱ्यांशी चर्चा करून स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. शासनाने अन्याय करायचे ठरवले आहे. गोरगरिबांच्या जमिनी बळकावल्याच्या स्वरूपात हे भूसंपादन चालू आहे. या भूसंपादनामागे जवळजवळ भूमाफियांची एक टीम आहे. पहिल्या जमिनी घेतल्या, त्यानंतर आमच्या गावाला उद्ध्वस्त करायचं काम चालू आहे. परंतु आम्ही न्यायालयात गेलो आहे. 3 वेळा निकाल मिळालेले आहे. मान्य उच्च न्यायालयाने 3 वेळा स्थगिती आदेश दिलेले आहे. असे असतानाही सरकारचे चोरून काम सुरू आहे. त्यानंतर आता पुन्हा मागील हप्त्यामध्ये एक रेल्वेचा सुद्धा एक ट्रॅक येऊ राहिला आहे. मुंबई मनमाड रेल्वे लाईन यामध्ये सुद्धा 800 एकर जमीन जाते आणि MIDC मध्ये 600 एकर जाते. तर आमच्या गावांनी नेमकं करायचं काय? तर नुकतंच कळलं की 2014 साली शासनाने एक गॅजेट काढलेले की आमची जी ग्रामपंचायत आहे, त्रिंगलवाडी ग्रामपंचायत, त्यामध्ये पारदेवी, आडवण हे एकमेकाला लागून गावं येतात. तर आमचे गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे की 12 जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 12 जिल्ह्यांमध्ये 1200 तालुके, त्यामध्ये 2200 गावं आहे. त्यामध्ये इगतपुरी तालुक्यातील 6 गावं येतात इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये. त्यामध्ये आमचं एक गाव येते. तर अशा इको सेन्सिटिव्ह गावामध्ये सुद्धा हे लोक संपर्काचा घाट घालताय. तर त्या GR असा सांगतोय की या गावातच नाही तर या गावच्या 1 किलोमीटर अंतरावर सुद्धा कुठलाही प्रोजेक्ट होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या गोष्टी असताना सुद्धा हे शासन भूमाफियांच्या मागे लागून आमच्यावर घाट घालत आहे. तरी आम्ही याचमुळे सर्व जिल्ह्यातील बाधित शेतकरी एकत्र होऊन आणि रामकुंडावर आम्ही आंदोलनाच्या तयारीत आहोत आणि यामुळे आम्ही शासनाचा निषेध करत आहोत. यावेळी संतोष सहाणे, विष्णू कोकणे, ज्ञानेश्वर चौधरी, राजू जाधव, भास्करा उगले यांच्यासह 17 गावातील बाधित शेतकरी उपस्थित होते. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.